रेग्युलेशन असं ते सांगितलं यूज बाय ऑल डिपार्टमेंट्स इन हॉस्पिटल लाईक पेशंट सगळ्या टीम आहे जी हे सॉफ्टवेअर वापरते. डाटा जो पण इन्सर्ट होतो ते एका डेटाबेसमध्ये स्टोअर होतो. हे 1 2 झालं, हे 3 झालं. ठीक आहे, हे 4 आहे. मग आपण क्लेम फॉर्म करू शकतो ईडीआय और क्लिअर. ईडीआय ला ईडीआय कोण आहे माहित नाही मला, तुम्हाला माहिती का? और क्लिअरिंग हाऊस. खाली बघ बरं डिस्क्रिप्शन मध्ये काय ER येते इलेक्ट्रॉनिक क्रिमिनल काय बघ ते दिलेले वरती ऍडवाइस. हे इथं ईडीआय म्हणते वर. ईडीआय और ईडीआय काय प्राजक्त काय ईडीआय काय बोलताय? ईडीआय काय प्राजक्ता हॅलो. हा 2 मिनिट बघते मी लिहिलंय का. इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज का? हा असेल माहित नाही. ते का असू शकतं. तेच ओके ठीक आहे चला पुढं. तर मग आपण क्लेम करतो फॉर्मचा इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंजला आणि मग त्याच्यानंतर ते चेक करतात की डाटा फॉर्म व्हॅलिड आहे का नाही. ते कोण चेक करते? इन्शुरन्स कंपनी चेक करतात. ठीक आहे, मग इन्शुरन्स कंपनी मग वापस या क्लिअरिंग हाऊसला पाठवते. मग त्यांचं काय इनपुट आहे ठीक आहे का नाही हे सगळं क्लिअरिंग होमला पाठवते. मग ऐक ना, मला 1 मिनिट दे ना, तुम्ही 2 मिनिट कंटिन्यू करा, मी आले 1 मिनिट. प्राजक्ता वाच की. हॅलो बोला की. वाच ना पुढचं. हॅलो, पुढचं वाच ना. कुठल्या पॉइंटला आली ती? हेल्थ केअरचा आपलं हे टेक्निकल फ्लो वाच का? हा टेक्निकल फ्लो सांग त्याचं फक्त डायग्राम रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. चालू आहे की कसं करायचंय केलंय का? मी डिरेक्टली वाचू ते खालचं सगळं. मी म्हटलं एक्सपर्ट नाही ते डायग्राम पण सांग ना. इतकी नाही परफेक्ट येते मला. जशी येईल तशी सांग. हे तर इमेज आपण हे घेतलं. हॅलो हॅलो, आवाज नाही काय आला मगाशी? हॅलो नाही आवाज नाही आला. हॅलो, आता येतोय का? मला नाही येते ते टेक्निकल फ्लो सांगता. तुम्ही कुणाला येत असेल तर प्लीज काय अरे जसं येईल तसं सांग. जसं समजेल तसं सांग ना. कुणालाच येत नाही तर रीड करेन, खरं मला ते नाही सांगता येत. कर रीड कर लागेल काय प्रॉब्लेम. वाचून जर सांगितलं तर चालतंय. मी आले कसं वाचणार आहे का प्राजक्ता? वाच. नाही तू वाच. नाही यार, मला नाही येत. अच्छा ठीक आहे. मी एकही लेक्चर नाही केले, मी फक्त वाच सांगते. मला माहित नाही, मी जर चुकत असेल ना तर मला करेक्ट करा. ठीक आहे ठीक आहे. हे तर कळलंच ना की ERA विल बी पोस्ट इन अ PMS म्हणजे हे प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरला मग हे रिपीट येतं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा क्लायंट आणि पेशंट येतात आणि प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये वापरतात. आणि जर कोणाला पैशासाठी क्लेम करायचा असेल ना, सगळा डेटा DB मध्ये स्टोअर होतो आणि मग ते EDI ला क्लेम करणार. मग ते व्हॅलिड आहे का नाही इन्शुरन्स कंपनी चेक करणार आणि त्यांचं जे पण आउटपुट आहे ते क्लिअरिंग हाऊसला देणार आणि क्लिअरिंग हाऊस
वापस इथं येणार प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. म्हणजे या सॉफ्टवेअर मध्ये त्यांना सगळं कळणार की हा तुझं स्टेटस काय आहे, तुझं कुठं चाललंय काय नाही, हे सगळं इथं कळेल. ठीक आहे. When any patient is coming to the hospital for taking a service, then from usage of PMS will start. ठीक आहे. म्हणजे जेव्हा पण एखादा पेशंट एखाद्या हॉस्पिटलमध्ये येतो काही सर्व्हिस घेण्यासाठी, ते तिथून पीएमएसचं काम स्टार्ट होतं. ठीक आहे. If the patient is new to the hospital, they need to create a new account for that patient in a PMS. म्हणजे पीएमएस म्हणजे असं एक सॉफ्टवेअर ज्यामध्ये सगळंच स्टोअर असतं की कोणता पेशंट आला, कोणत्या पेशंटनी काय ट्रीटमेंट घेतली, त्याचं काय इन्शुरन्स क्लेम करायचं का काय नाही, सगळं पीएमएस मध्ये. आणि पीएमएस हे सगळेजण यूज करतात. आणि जरी एखादा न्यू पेशंट आला त्याच्यासाठी एखादा न्यू अकाउंट क्रिएट करावं लागतं पीएमएस मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये थर्ड आहे हु इज हँडलिंग रजिस्ट्रेशन और पेशंट अपॉइंटमेंट. Who is handling registration or patient appointment team will take patient demographic information and enter into PMS. तर मग जे पण टीम असते रिसेप्शनिस्टला ती सगळी इन्फॉर्मेशन घेते पेशंट कडून आणि ती पीएमएस मध्ये एंटर करते. ठीक आहे. डॉक्टर्स विल प्रोव्हाइड द रिक्वायर्ड सर्व्हिस टू द पेशंट अँड ॲट द सेम टाइम इट विल बी डॉक्युमेंट इन द फॉर्म ऑफ मेडिकल रेकॉर्ड्स. ठीक आहे. मग डॉक्टर चेक करतात आणि मग पेशंटला सांगतात आणि मग ते सगळं मेडिकल रेकॉर्ड मध्ये येतं आणि ते रेकॉर्ड सुद्धा प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर मध्ये दिसतं. ठीक आहे. अपलोड विल बी अपलोडेड इन टू पीएमएस. ठीक आहे. म्हणजे तुला फाईल कॅरी करायची गरज नाही. तू तो एक सॉफ्टवेअर वापरलंस ना की तुला सगळं कळतं की माझं याच्या आधी काय ट्रीटमेंट झाली. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ मेडिकल रेकॉर्ड्स coding team will enter service related codes into practice management system. These medical काय on the basis of coding team will enter service related codes. हे मला थोडं कन्फ्युजिंग आहे पण माझं असं अंडरस्टँडिंग म्हणते की हे जे पण मेडिकल रेकॉर्ड्स आहेत त्याच्या बेसिसवर कोडिंग टीम जे असते ना जी कोड लिहिते ते काही सर्व्हिस रिलेटेड जे सर्व्हिस कसं द्यायचं कोड असतं ना. म्हणजे तुम्ही हा डेटा टाकलं की हा डेटा फेच व्हायला पाहिजे किंवा मग ह्या युजरनं हे आयडी टाकलं की ह्याला दिसायला पाहिजे असं पर्टिक्युलर काहीतरी कोड ती त्या पीएमएस मध्ये टाकते. त्याच्यामुळं ते ऑटोमॅटिकली तो डेटा डिस्प्ले होतो. ठीक आहे. देन चार्ज एंट्री टीम विल यूज पीएमएस टू एंटर चार्जेस फॉर द एंटर्ड कोड्स बाय कोडिंग टीम. चार्ज म्हणजे जी पैसे लावण्याची जी टीम असते ती पण पीएमएस यूज करते. कशासाठी तर टू एंटर चार्जेस फॉर एंटर्ड कोड्स. म्हणजे जो पण कोडिंग टीमनं कोड एंटर केला त्याला किती चार्जेस लावायचे. मे बी कोडिंग टीम म्हणजे असं पण असू शकतो की पर्टिक्युलर ह्याला एखादा कोड असतो ना कोड नाव असेल असं पण असू शकतं. ते मी थोडं कन्फ्युज आहे. मला कळलं ना. तुम्हाला कळते का. हॅलो. येस येस. हा मला हे बघ हे कन्फ्युज आहे. कोडिंग टीम म्हणजे जी टीम कोड लिहिते ती का जी कोडिंग टीम म्हणजे एखादा कोड वर्ड असेल 1 2 हे तर मग त्याच्यानुसार तो कोड टाईप केला की काय चार्जेस होतील हे असू शकते. अरे ते सीपीटी कोडचं काहीतरी मॅडम तेव्हा बोललेले ना On the basis of medical records, coding team will enter. सीपीटी कोडचं काहीतरी बोलले होते ना मॅम ते तर नाही ना. नाही ते नाही. Coding on the basis of medical records, coding team will enter service related codes into practice management system. Coding team म्हणजे मेडिकल रेकॉर्ड म्हणजे त्यांना ते हेच ना डेटाबेसच्या कोडिंगचं का. मला तेच वाटतंय की कोडिंग टीम म्हणजे जी टीम कोड लिहिते ती. तर मग कोड म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर वर्ड साठी काही कोड असेल म्हणजे तुला ताप आला किंवा मग तुझं एखादा ऑपरेशन आहे मग त्याला एखादा कोड सीपीटी कोड मे बी सीपीटी कोड तेच असतील. तेच असेल बरोबर आहे. अंजली म्हणजे बरोबर. कारण बघ ना एंटर द कोड बाय कोडिंग टीम असं पण लिहिले ना नंतर नेक्स्ट लाईनला. मग ते एखाद्या पर्टिक्युलर सपोज की सीपीटी कोड काय मेडिकल एखाद्या पर्टिक्युलर ह्याला असं कोड देतात ना आता औषधाचं वगैरे असेल कोड असतं ना. तेच म्हणते मी त्या दोघातच कन्फ्युज झाले. म्हणजे कोड लिहिणारी टीम का एखादा कोड वर्ड असणारी टीम. कोड वर्ड. ठीक आहे. मग द चार्ज एंट्री टीम विल यूज द तेच सॉफ्टवेअर यूज करते टू एंटर चार्जेस फॉर अ पर्टिक्युलर कोड. ठीक आहे. फ्रॉम प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर क्लेम विल बी बिल टू पेशंट्स फ्रॉम पीएमएस कडून क्लेम विल बी बिल टू द पेशंट इन्शुरन्स कंपनी थ्रू सिलेक्टेड वे पेपर ऑर द इलेक्ट्रॉनिक. म्हणजे
पीएमएस मध्येच हे होतं की क्लेम केलं जातं बिल पेशंटला. मग त्याच्यात लिहिलं जातं की म्हणजे युजरला कसं बिल पाहिजे, म्हणजे तुला डायरेक्ट तुझ्या अकाउंटला पाहिजे का तुला म्हणजे एखादं हे पाहिजे, म्हणजे पेपरवर लिहून असतं ना आपलं कॅश नाही, काय म्हणतो आपण, काय म्हणतो, जाऊ दे, ते आपण साईन करून देतो ना, ते काय एखादा चेक साईन करून दिलेला असला पाहिजे. हे कसं द्यायचं हे, म्हणजे आता समजा तुझ्याकडे एखादं सॉफ्टवेअर आहे पीएमएस, तिथे तू सिलेक्ट करू शकतो की तुला पेमेंट कसं वापस पाहिजे, म्हणजे तुला मॅन्युअली पाहिजे का चेकच्या थ्रू पाहिजे का तुझ्या एखाद्या अकाउंटला ऑटोमॅटिक ट्रान्सफर करायला पाहिजे, हे सगळं त्या पीएमएस मध्ये तुला दिसतं. ठीक आहे. हॅलो, ते मॅमनी काय सांगितलं होतं की माहितीये का, जर बाय कॅश असेल म्हणजे नाही का तेव्हा कसं ते युज करणार, आणि जर म्हणजे आता आपले हे इलेक्ट्रॉनिक्स थ्रू असेल तर ते कसं होतं बघ, डिस्काउंट हा किती डिस्काउंट द्यायचं. हा 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 हे बघ, एवढा डिटेल मध्ये नका जाऊ तुम्ही, इतकं डिटेल मध्ये नाही विचारणार माझ्यावर. नाही, हा मला माहितीये, नाही विचारत, फक्त काय काम केलं एवढं बघतात ते फक्त. हा, एवढं नाहीच एखादं हे वाचणं बिचणं, पण ठीक आहे, आता एकदा गो थ्रू करायला काय हरकत नाही. एवढंच लक्षात ठेवायचं की आमची अशी पीएमएस नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, प्रॅक्टिस मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये सगळा डेटा सेव्ह केलेला असतो, कोणता युजर यायलाय, कोणत्या युजरनं कोणती ट्रीटमेंट घेतली, त्याचं बिलिंग सेक्शन काय आहे, त्याला कोणतं कोड असाइन आहे, ते पर्टिक्युलर कोड दाखवलं की पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल. इतकंच लागतं, बस एवढं नाही घेणार ते. आणि मॉड्यूलवर कुठल्या वर्किंग केलं त्या रिलेटेड विचारणार ना, का नाही विचारणार? हा, मॉड्यूल वगैरे विचारतील. लॉग इन मॉड्यूल आहे ना खाली, आपण थोडं घेऊ, जास्त डीप मध्ये नको जायला. ओके ओके. त्याच्यानंतर काय म्हणे, इज इंटिग्रेटेड विथ वन ऑफ दवर क्लिअरिंग हाऊस और ईडीआय फॉर चेकिंग फॉर्मॅट ऑफ द डेटा ऑन क्लेम फॉर्म अँड रिन्यू. हा, मग आता असतं ना, तू एखादा डेटा भरून दिला असतो, थोडी ना तुला बिना पाहता कोणताही डेटा तुझा सँक्शन होईल, नाही होणार. प्रत्येक डेटाला एक चेकिंग टीम असते. तसं आमच्या प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरसाठी पण एक टीम आहे, त्याचा डेटा आमच्या सॉफ्टवेअरमध्ये रिफ्लेक्ट होतो. ती टीम आहे क्लिअरिंग हाऊस किंवा ईडीआय. ठीक आहे, ती काय करते, सगळं चेक करते बरोबर आहे का नाही. आणि इलेक्ट्रॉनिक क्लेम हॅव टू पास थ्रू ईडीआय, म्हणजे तो ईडीआय अप्रूव्ह करावा लागतो, ईडीआय किंवा क्लिअरिंग हाऊस अप्रूव्ह करायला, देन ओनली ते इन्शुरन्स कंपनीला जातात, आणि इन्शुरन्स कंपनी अप्रूव्ह करून मग ती वापस आपल्या सॉफ्टवेअर मध्ये अपडेट होतो. ठीक आहे. Once insurance company paid for the claim, then payment posting team is posting payment on payment posting screen. तर एक असं स्क्रीन बनवलेलं आहे पेमेंट पोस्टिंग स्क्रीन मध्ये. जेव्हा एखादा क्लेम साठी एखादा इन्शुरन्स कंपनी पेड करते, तर मग ते आपल्याला या पोस्टिंग स्क्रीनवर दिसून जाते की हा, तुमचं अप्रूव्ह झालेले, सँक्शन झाले, यू विल गेट दिस अमाऊंट, किंवा यू हॅव दिस amount has been transferred to your account, or you can collect the cash, whatever. ठीक आहे. Also, if payment received from patient, then also posting team is posting payment on payment posting screen. ठीक आहे. जर एखादा पेमेंट जरी आला असेल पेशंट कडून, तर ते पण तुम्हाला पेमेंटच्या पोस्टिंग स्क्रीनवर दिसते. तर सगळ्यात पहिलं आहे लॉग इन मॉड्यूल. ठीक आहे. लॉग इन मॉड्यूल मध्ये तुमचं काय असणार आहे, तुमचा रोल काय, तुम्ही डॉक्टर आहेत का, तुम्ही पेशंट आहेत काय, तुमचं युजर नेम काय आणि पासवर्ड काय टाकायचं. ठीक आहे. ठीक आहे. मग आपलं प्रॅक्टिस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे. इट इज युज्ड इन ऑल द डिपार्टमेंट्स ऑफ द हॉस्पिटल. हे तर माहिती आहे, सगळेजण यूज करतात आपलं ऍप्लिकेशन. द युजर कॅन लॉग इन युजिंग डिफरंट युजर रोल्स अवेलेबल इन द लॉग इन मॉड्यूल. पहिलं मॉड्यूल आहे लॉग इन, तर युजर त्याचा पर्टिक्युलर रोल सिलेक्ट करू शकतो व्हाईल लॉग इन करताना. टू लॉग इन सक्सेसफुली इनसाइड द पीएमएस, युजर मस्ट फिल द युजर रोल, युजर नेम अँड पासवर्ड फिल करेक्टली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिफरंट युजर रोल्स अवेलेबल. हा, टू लॉग इन सक्सेसफुली, हे झालंच आहे ना. एक्सपेक्टेशन काय आहे, यूज टू राईट टेस्ट सिनॅरिओज, write test scenario for each and every user role available in the user should be able to log in only when all 3 fields are filled up. User should not be able to log in if the username or password fields are wrong. If any of the field is wrongly inserted, the application should show error message. कळलं ना. पहिलं आहे आपलं लॉग इन मॉड्यूल आहे. लॉग इन मॉड्यूल आपल्याला युजर सिलेक्ट करावा लागतो, युजर नेम आणि पासवर्ड सिलेक्ट करावा. तुम्ही या तिन्ही फील्ड जर ठीक हे केलं तर तुम्हाला टेस्ट केसेस लिहायचे, तर तुमचं लॉग इन होईल, नाही तर नाही. जर तुम्ही पासवर्ड ब्लँक ठेवलं आणि बाकीचे 2 सिलेक्ट केलं तरी पण नाही होणार. आणि तुमच्या समजा असे असू शकते, तुमच्या पर्टिक्युलर युजर नेमला पर्टिक्युलर युजर रोल असेल आणि जर तुम्ही तोच सिलेक्ट केला तरच तुमचं लॉग इन होईल, नाही तर नाही होणार. तर पासवर्ड केस सेन्सिटिव्ह असेल किंवा त्याच्यात हे 8च कॅरेक्टर असले पाहिजे, 10, हे असं टेस्ट केसेस आपण लिहू शकतो. ठीक आहे ना, कळतंय ना.
येस. हो. चुकत असेल तर सांगा, मी असं सांगते. म्हणजे PMS, ठीक आहे. PMS आणि बेसिक स्क्रीन आहे. PMS बेसिक स्क्रीन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लॉग इन करतात, PMS ची आपलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे आपलं PMS ऍप्लिकेशन आहे. त्याची ही बेसिक स्क्रीन म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडमिन जेव्हा हे कराल, लॉग इन कराल, तर तुम्हाला असं देईल. ठीक आहे. त्यानंतर पहिला आहे पेशंटचं रजिस्ट्रेशन. यूज टू क्रिएट अ न्यू अकाउंट फॉर अ न्यू पेशंट फिलिंग इन ऑल द रिक्वायर्ड डिटेल्स. ठीक आहे. म्हणजे पेशंट रजिस्ट्रेशन म्हणजे हे असं आहे, तू जेव्हा पेशंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करशील, तू न्यू अकाउंट क्रिएट करू शकतो फॉर एखाद्या नवीन पेशंटसाठी. ठीक आहे. आफ्टर फिलिंग इन ऑल द रिक्वायर्ड डिटेल्स, सगळे डिटेल्स तुला फिल करावे लागतात. त्याच्यानंतर आहे इमर्जन्सी रजिस्ट्रेशन. ठीक आहे. म्हणजे जे लोक इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा सिव्हिअर केसेस असेल, त्यांचं इमर्जन्सी रजिस्ट्रेशन मध्ये हे होतं. पेशंट सर्च म्हणजे तू पर्टिक्युलर पेशंटच्या नावानुसार किंवा सर्च करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. जे ऑलरेडी आपल्या डेटाबेसमध्ये फिल आहेत. पेशंट क्यू यूज बाय डॉक्टर्स टू चेक अपॉइंटमेंट लिस्ट. ठीक आहे. लॅब क्यू यूज इन हॉस्पिटल लॅब्स टू चेक फॉर लॅब टेस्ट अलोकेटेड टू पेशंट. IPD क्यू, IPD मध्ये जे पेशंट असतील, जे म्हणजे ऍडमिट असतील किंवा जे असतात ना IPD मध्ये असतात, तर त्यांच्यासाठी काय काय अलोकेशन आहेत आणि त्यांच्या किती रूम बुक झाल्या, किती शिल्लक आहेत, हे सगळं IPD क्यू मध्ये दिसतं. स्टॉक परचेज म्हणजे यूज टू प्लेस ऑर्डर फॉर अ स्टॉक इन केस एनिथिंग रिक्वायर्ड इन द हॉस्पिटल. ठीक आहे. जर काही स्टॉक परचेज मध्ये काही स्टॉक परचेज करायचं, काही विकत घ्यायचं असेल तर ते याच्यात येतं. डेली कलेक्शन OPD मध्ये यूज टू चेक द डेट वाईज कलेक्शन डन इनसाइड OPD. OPDतून किती कलेक्शन झालं, किती पेमेंट झालं, किती आपण पैसे वसूल केले, हे सगळं IPD मध्ये पण किती झालं. मास्टर मध्ये यूज टू ऍड डिफरंट मास्टर्स इनसाइड द PMS ऍप्लिकेशन. ठीक आहे. पेशंट रजिस्ट्रेशन तेच ना, पेशंटच्या रजिस्ट्रेशनवर तेच यायचं की फर्स्ट नेम शुड नॉट बी ब्लँक, मिडल नेम शुड नॉट बी ब्लँक, लास्ट नेम शुड नॉट बी ब्लँक. When all the required details are filled, then only user is able to click on OK button. ते सगळं सांगितलेलं आहे की ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा. युनिक आयडी येते ना, युनिक आयडी ती कोणती युनिक आयडी येते? कुठे येते इथं का? युनिक आयडी मला असं वाटलं जेव्हा तू ऑटोमॅटिकली जेव्हा तू रजिस्टर न्यू करशील ना, नवीन पेशंट रजिस्टर करायला जातेस ना, प्रत्येकाला एक आयडी ऑटोमॅटिकली असाइन होते, नाही का? आपण काही करायला होतं ऑटोमॅटिकली एखादी आयडी असाइन व्हायली, ती आपल्या हातात नाही. सपोज की 10 पेशंट होऊन गेले आणि 11वा येतोय, तेव्हा ते ऑटोमॅटिक 11 असं देईल का आयडी? हा, ऑटोमॅटिकली ती आयडी असतच ना, सॉफ्टवेअर असं बनलेलंच असतं ना की पण ते मला समजत नाही युनिक आयडी मॅमने सांगितलं. हा, युनिक आयडी म्हणजे असं अगं ते ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर मध्येच असतं. तू जसं क्लिक न्यू करशील ना, त्याला युनिक आयडी ऑटोमॅटिकली जनरेट होऊन जाते तिथं बाय डिफॉल्ट. आपण काहीच नाही करायचं. ठीक आहे ना? हो. ठीक आहे. मग आता हे आपण सिलेक्ट करायचं आपल्याला काय काय आहे, आपलं ब्लड ग्रुप काय आहे, बर्थ डेट काय आहे, क्रॉनिक आजार आहे का नॉर्मल आजार आहे, ॲलर्जी आहे का आपल्याला कशाची. म्हणजे उद्या चुकीनं डॉक्टर दुसऱ्याच गोळ्या द्यायचे ना, आपल्याला दुसरंच काहीतरी असं, त्याच्यामुळे ॲलर्जी असेल ते सिलेक्ट करायचं. हे सगळं असं सांगायचं, इन्क्लूड करायचं. पेशंट रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये. मग तेच रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली ते सांगितलं की पेशंट रजिस्ट्रेशन मॉड्यूल यूज टू रजिस्टर अ न्यू पेशंट टू द हॉस्पिटल. टू रजिस्टर अ न्यू पेशंट द मॅन्डेटरी फिल्ड्स आर फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, बाकीचे फील्ड आहेत ऑप्शनल आहेत. ठीक आहे. युजर काय करू शकतो, प्रोफाईल पिक्चर सेव्ह करू शकतो त्याला इच्छा असेल तर. एक्सपेक्टेशन्स कसं लिहायचे, त्याचे राईट टेस्ट कशा लिहायचे. विदाउट फिलिंग फर्स्ट नेम अँड लास्ट नेम टेक्स्ट फील्ड द सेव्ह शुड नॉट वर्क. बेस्ड ऑन रजिस्ट्रेशन डेट अँड बर्थ डेट द एज शुड बी कॅल्क्युलेटेड. सर मॅडमने किती छान टेस्ट कसेच लिहिलेत ना, आपण कसं लिहितो वेगळंच लिहितो नाही का? वेगळं असतं. पण तुला सांगू का, आपल्याला कसं सांगितलं टेस्ट सिनेरिओ ते सिनारिओ आहेत रे. हा, ते सिनेरिओज आहेत. पण तरीही मिथिलेश सरांनी किती विचित्र सांगितलं आपल्याला, नुसतं असं असं लिहायचं. बघ हे किती व्यवस्थित. एवढं बेसिक नाही लिहावं लागत, फंक्शनॅलिटी कव्हर होईल एवढंच बघावं लागतं. पण तरी उद्या तुला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर तुला सांगता आलं पाहिजे व्यवस्थित. हा, मग सांगू ना. हो ना.
अरे सिम्पल आहे, प्रत्येकाचा टेस्ट केस लिहायचा म्हणजे जो फ्लो असतो तो वेगवेगळा असतो ना. हो पण हा चांगला डिफरंट पण असू शकतात, असं काही नाही की सारखंच पाहिजे. हो बरोबर आहे, मला मान्य आहे, पण हे कसं व्यवस्थित वाटतं ना की ते पाहणाऱ्याला किंवा उद्या आपण तेवढं इंटरव्ह्यूला आहे. सांगितलं त्याला, उद्या आपण असं सांगायला गेलं त्याला वाटेल त्याला खरंच एक्सपिरियन्स आहे का. असं नको व्हायला. बेस्ड ऑन एक फंक्शनॅलिटी कव्हर झाली पाहिजे फक्त, बस बाकी काही नाही. हा ते तर ठीक आहे. बेस्ड ऑन रजिस्ट्रेशन डेट अँड बर्थ द एज शुड बी कॅल्क्युलेटेड ऑटोमॅटिकली. ठीक आहे, म्हणजे जसे तू रजिस्ट्रेशनचा डेट आणि बर्थ डेट टाकशील तर एज ऑटोमॅटिकली तिथे दिसली पाहिजे. म्हणजे तू जर सिलेक्ट केलं 87 तर तिथे आलं पाहिजे की हा एज इज दिस. ठीक आहे. इफ द एज क्रॉनिक चेकबॉक्स इज सिलेक्टेड द क्रॉनिक डिसीज लिस्ट शुड बी डिस्प्लेड below where user should be able to select single or multiple options. ठीक आहे. allergic पण if the allergic checkbox is selected then medicine list should be displayed below there where user should be able to select single or multiple options from the list. To add a profile picture, if user clicks on a start, the camera should open. Capture the photo should be clicked. If user clicks on browse, user should be able to browse data available in the PC. If user clicks on save button and data should be saved to database and a pop-up window having confirmation message should be displayed. If a user clicks on clear button, the field should be clear. When user clicks on exit button, the home screen should be displayed. Patient search पण सेम आता. या काय टेस्ट केसेस आहेत काय लिहिलेल्या? हा. सिनरी आहे ते. सिनेरिओ. बापरे बापरे, बस झालं रे आता, मग तोंड दुखायला उद्या. ती अजून भरपूर राहिलं, उद्या थोडं घेऊ आणि संपून टाकू पटकन, मॅडमच्या बरोबरीला जाऊ. काय म्हणणे आता, काय घ्यायचं? किती वाजले? आपण लॉग इन करून किती वेळ झाला? 6 वाजले आता.